वेदमंत्राहूनी आम्हा वंद्य वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. सुधीर फडक्यांच्या याच गीताचा प्रत्यय घेण्यासाठी आज आपण चाललो आहोत अहमदनगरच्या कॅल्वरी टँक म्युझियममध्ये. अहमदनगर बसस्टॉपपासून हे ठिकाण 5 किलोमीटर अंतरावर आहे. रिक्षाने तुम्ही 15 मिनिटात इथपर्यंत पोहोचू शकता. अहमदनगरचा हा भाग भिंगार नदीच्या काठावर वसलेला आहे. रस्त्यात येताना आपल्याला भुईकोट किल्लासुद्धा बघायला मिळतो. हा किल्ला हुसेन निजामशहा यांनी 1553 साली बांधण्यास सुरुवात केली. चांद बीबीने जुलै 1600च्या युद्धात हा किल्ला लढवला, परंतु मोगलांनी जिंकला. नंतर पेशव्यांनी मोगलांकडून हा विकत घेतला. त्यानंतर तो इंग्रजांकडे आणि स्वातंत्र्यानंतर आता तो भारतीय लष्कराची शान वाढवत आहे. कॅव्हलरी टँक म्युझियम हे भारतीय लष्कराच्या अखत्यारीतलं संग्रहालय आहे. त्याची स्थापना आर्म कॉर्प्स सेंटर आणि स्कूलने फेब्रुवारी 1994 मध्ये केली होती. हे आशियातील भारतीय लढाऊ वाहनांचं एकमेव संग्रहालय आहे आणि त्यात सुमारे 50 अशी विंटेज आर्म लढाऊ वाहनं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहेत. सर्वात जुने जतन केलेले सिल्वर घोस्ट रोल्स रॉयल्स भारतीय बनावटीचे लढाऊ वाहन आपल्यास इथे पाहायला मिळते. सोमवार वगळता इतर सर्व दिवस हे संग्रहालय पाहण्यासाठी खुले आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 ही याची वेळ आहे. प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती 50 रुपये आहे. पण जर आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटोग्राफी करायची असेल तर रीतसर परवानगी घेऊन त्यासाठी शुल्कही द्यावे लागते. या संग्रहालयाचे 3 मुख्य भाग पडतात. एक मैदानी भाग, ज्यामध्ये वेगवेगळे रणगाडे व त्यांची सविस्तर माहिती देणारे फलक आपल्याला दिसून येतील. दुसरा भाग मेमरी हिल, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध व त्याची स्मृतिचिन्ह तसेच स्मृतिचित्र आपल्याला प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे. तिसऱ्या भागाला बॅटल हिरोज असं म्हणतात, ज्यामध्ये आपल्या खऱ्याखुऱ्या हिरोंच्या यशोगाथा आणि त्यांचे अनेक सर्वोच्च पुरस्कार आपल्याला सविस्तरपणे बघायला मिळतील. टँक म्युझियमचा हा पहिला आणि मुख्य भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रणगाडे आणि त्यांची सविस्तर माहिती इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. 1950च्या दशकातील फ्रेंच मूळची भारतीय AMX-13 लाईट टँक आणि त्याच काळातील PT-76 प्रकाश टँक देखील इथे आहे. तोफखान्यावरील विभागीय खुणांवर आधारित जर्मन सैन्याकडून आफ्रिका कॉर्प्सच्या 15व्या पॅन्झर विभागाशी संबंधित हस्तगत केलेली नाझी जर्मन 88 mm अँटी एअरक्राफ्ट आर्मर्ड फील्ड गन्स देखील संग्रहालयात आहे. ब्रिटिश आर्चर टँक डिस्ट्रॉयर व्हॅलेंटाईन टँकवर आधारित कॅनेडियन सेक्स्टन सेल्फ प्रोप्लेड आर्टिलरी ट्रॅक्ड व्हेकल, US M3 स्टुअर्ट आणि M22 लोकस्ट लाईट टँक, एक अमेरिकन M3 मीडियम टँक आणि विविध आर्म कारसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतील.
1965च्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याकडून काही युद्ध रणगाडे घेण्यात आले आहेत, जसे की अमेरिकन निर्मित M47 पॅटर्न मध्यम टँक, WW2 काळातील चाफी आणि शीतयुद्ध एरा M41 वॉकर बुलडॉग या दोन्ही हलक्या रणगाड्यांचंही प्रदर्शन इथे ठेवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनात ब्रिटिश व्हॅलेंटाईन, 2 चर्चिल MK हे रणगाडे आहेत. 7 पायदळ रणगाडा व तत्सम प्रकारातील माल्टिडा 2 सोबत एक इम्पेरियल जपानी प्रकार 95HA गो लाईट रणगाडा आणि एक टाईप 97 चीहा मध्यम रणगाडा, तसेच एक US शर्मन क्रॅब माइन फ्लेल रणगाडा, ब्रिटिश सेंचुरियन MK, 2 मेन बॅटल टँक MBT, एक नाझी जर्मन श्वेजर लाईट आर्मर्ड कार आणि भारतीय विजयंता MBT हेही आपण बघू शकता. अलवरचे महाराज बख्तावर सिंग यांचं नाव या टँकला देण्यात आलेलं आहे. इथे असलेल्या सेल्फी पॉईंटपैकी हा एक सेल्फी पॉईंट आहे. इथे तुम्ही टँकवर चढून कुठेतरी लढायला चाललेला आहात असा फोटो काढू शकता. त्यासाठी इथे पायऱ्याही दिलेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या सेल्फी पॉईंटकडे चाललेलो आहोत. लहान मोठे सगळ्यांनाच या गोष्टीची खूप गंमत वाटते. अतिशय कलात्मक पद्धतीने या परिसराची रचना केली गेली आहे. आजही इथे ह्या जुन्या वाहनांचं खूप मेहनतीने जतन केलं जातं. हा हिरवागार परिसर बघताना आपल्या मनातल्या देशप्रेमाच्या भावनेला सुद्धा पुन्हा खतपाणी घातलं जातं. आता आपण आलोय दुसऱ्या भागात, ज्याचं नाव मेमरी हिल्स असं आहे. या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धाचं विवरण, त्याची स्मृतिचिन्ह आपल्याला बघायला मिळतात. त्या युद्धात वापरल्या गेलेल्या वाहनांवरती इथे जे दिसत आहेत त्याप्रमाणे वेगवेगळे चिन्ह हे त्या काळातील युद्धाच्या ठरलेल्या नियमांनुसार ठेवले गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे भारतीय युद्धातही आपल्या शत्रूचं सुद्धा स्मरण ठेवण्याची परंपरा इथे जपली गेलेली आहे. तुम्ही इथे विविध देशांचे ध्वजही बघू शकता. ज्या ज्या देशांबरोबर आपण युद्ध केले आहे त्या त्या वेळचे त्यांचे ध्वज इथे सन्मानाने आजही उभे आहेत. रणगाड्यांच्या दिसण्यावरूनही त्यांची नावं देण्यात आली आहेत, जसं क्रॅब, लायन इत्यादी.
शालेय पुस्तकात किंवा इतर कुठल्याही प्रकारे न मिळणारी माहिती आपल्याला इथे येऊन मिळते. भारताने केलेल्या प्रत्येक संघर्षाचं एक युग, एक कालखंड आणि त्यातील खरेखुरे हिरो आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथे असलेली ही मोजकी क्षणचित्र पाहून आपल्या लक्षात येते की आपण खरोखर किती सुरक्षित जीवन जगत आहोत. ज्यांनी आपलं सर्व आयुष्य देशासाठी वेचलं, त्यांनी युद्धाच्या वेळेला एकेका गोष्टीसाठी किती मेहनत केली असेल, या सगळ्याची अनुभूती इथे येऊन आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आता आपण आलो आहोत तिसऱ्या भागामध्ये. इथे आपल्याला बॅटल हिरोज आणि हिरोईन्स बघायला मिळतील. त्यांची जीवनी यशोगाथा इथे दिलेली आहे. त्यांना मिळवलेले सर्वोच्च पुरस्कार, तसंच त्यांनी कुठे कुठे काय कामगिरी केलेली आहे याचंही वर्णन इथे विस्तृतपणे दिलेलं आहे. हे सर्व पाहताना डोळे भरून येतात आणि सुधीर फडकेंच्या त्याच गीताच्या पुढच्या ओळी आपोआप स्मरतात. वंद्य वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. वंद्य वंदे मातरम. राष्ट्रपतींनी या ठिकाणी भेट दिली त्यावेळची ही क्षणचित्र. आजही 26 जानेवारी, 15 ऑगस्ट ह्या दिवशी इथे भव्य कार्यक्रम होतात. ह्या फलकांवरची नावं ऑन रेकॉर्ड आहेत, पण ऑफ द रेकॉर्डसुद्धा प्रत्येक युद्धामध्ये अनेक हुतात्मे होतात. ही तेजस विमानाची प्रतिकृती आपण इथे पाहू शकता. तेजस हे भारताचं सर्व विश्वामध्ये नावाजलेलं लढाऊ विमान आहे.
ही मिसाईलची प्रतिकृती. अर्जुन हा लांब पल्ल्याच्या माऱ्यासाठी नावाजलेला रणगाडा, त्याची प्रतिकृती आपण इथे पाहू शकता. या फोटोतील प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला देवतुल्यच आहे. यांना मिळालेले महावीर चक्र, अर्जुन चक्र, परमवीर चक्र हे सर्व पुरस्कार त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या तुलनेत काहीच नाहीत. ज्यावेळी रणगाडे नव्हते त्यावेळी तोफेमध्ये अशा प्रकारचे लोखंड किंवा दगडाचे गोळे वापरले जायचे. हे 38 mm साईजचे गोळे भुईकोट किल्ला अहमदनगर इथून मिळालेले आहेत. संग्रहालयाच्या बाहेर पडल्यानंतर बच्चे कंपनींना क्षणभर खेळण्यासाठी हा बगीचा तयार करण्यात आलेला आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तसेच पक्षी आपल्याला पाहायला मिळतील. लहान मुले, तरुण तसेच वयोवृद्ध या सर्वांनाच इथे आल्यानंतर आपला वेळ सन्मार्गी लागला याचा आनंद निश्चित मिळतो. संग्रहालयामध्ये थोडा वेळ विसावा घेण्यासाठी तसेच स्नॅक्स, पाणी याचीही व्यवस्था केलेली आहे. या शांत, स्वच्छ, सुंदर अशा अभिमानाच्या ठिकाणी नक्की भेट द्या आणि त्याचा आदर राखा ही विनंती. धन्यवाद.